अर्जुन बांगर आणि त्याच्या बरोबरीने भावेश विशे ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे. सेकंड मॅचला सुरुवात तर पहिलं षटक टाकण्याची तयारी अमोल भोईर इथे करताना दिसेल. 6 ओव्हरचा सामना आहे. सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला पंचांनी सांगितलेलेच असतील. एकच लाईन आहे, ट्रॅम्प लाईन, जिथे वाईड लाईन आपल्याला पाहायला मिळते. आणि आता सामन्याला सुरुवात होते. शॉट थर्ड. 12 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. मॅच ऑन. फर्स्ट बॉल या सेकंड मॅचचा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, तिथे तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रनआउट चान्स आहे पहिल्याच बॉलवर आणि खातं उघडण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल बेस्ट ऑफ बोरशेत या टीमला, खास करून अर्जुनला. चांगल्या फॉर्ममध्ये अर्जुन. ते नाईट क्रिकेट सध्या तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील आपण पाहिलंय अमरसाई गोरखपूर या टीममध्ये तो खेळला. ऑलमोस्ट सकाळी 5 वाजता. परत एक वेळेला हवेत आहे. हा देखील बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे. बॉल सीमा रेषा पार. पहिला चौकार आलाय बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी. सेमीफायनलमध्ये देखील धडाकेबाज चषकामध्ये 6 बॉलमध्ये 12 धावांचा सामना त्याने डिफेंड केला आणि त्यामुळे चर्चेमध्ये आहे हे नाव. सध्या काल देखील चांगली गोलंदाजी केली. 7 धावांचे षटक त्याने टाकलं फायनल मॅचमध्ये. त्यातल्या त्यात फलंदाजीमध्ये तो क्लास आहे, तो दर्जा आहे. ओव्हर द विकेट. पायातला बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथवर चांगली गोलंदाजी. विशेष म्हणजे रूम देत नाहीये. ज्यावेळेला थोडीशी जागा मिळाली या ओव्हरमध्ये अमोलच्या विरुद्ध, त्यावेळेला चौकार आला. परंतु त्याच्यानंतर बरोबर स्टंप टू स्टंप लाईन गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी केली आणि ऑफसाईडला जर तुम्ही 5 क्षेत्ररक्षक लावलेत, थर्डमॅन पकडता, तर मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेन. हाय बॉल चांगला, चांगला आहे, टप्प्यावर आहे. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. लगातार 2 डॉट बॉल येत आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. पहिले षटक अमोल शिताफीने हाताळतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी कॅप्टनने सांगितलं रॉबर्टने, की आज गाव एकत्र आलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेला तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळता, त्यावेळेला एकीने ज्यावेळेला मैदानामध्ये उतरता, त्यावेळेला गावाचं नाव तुमच्या होतं. तसा खेळ आता इथे करावा लागेल. पायातला बॉल होता. लॅप स्वीप मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. असे फटके तो नेहमीच मारतो. बॉल जाईल सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 8. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं 6 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये 8 धावा केल्या, त्या देखील 2 चौकाराच्या मदतीने. इनसाइड आउट. परत एक वेळा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. हा देखील बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दिमागदार चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या बेस्ट ऑफ बोरशेती टीमच्या खात्यामध्ये बिनबाद 12. आणि या ओव्हरमध्ये 2 क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक लॅप स्वीप, असे 3 चांगले फटके सजवत असताना या ओव्हरमध्ये 3 चौकाराच्या मदतीने 12 धावा केल्यात बेस्ट ऑफ बोरशेतीने. वेल प्लेड अर्जुन. पहिले षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 धावा. क्लासिकल फटके ते सजवले. सूरज जोशी आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आणखीन एक मोठं नाव या गावाचं, गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघरचं. टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने. कॅप्टन कडे तो कॉन्फिडन्स वाटला. त्याने सांगितलं नक्कीच आम्ही प्रयत्न करू विरोधी टीमला कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा. सुरुवात अमोल भोईरची चांगली राहिली होती. या ओव्हरमध्ये त्याने 3 बॉल डॉट टाकले, परंतु त्याच्या विरुद्ध 3 चौकार देखील आलेत. सूरज जोशी म्हटल्यानंतर भिवंडी क्रिकेटमध्ये मोठं नाव राहिलेलं आहे. चर्चेमधला राहिलाय खेळाडू भावेश पवार. सूरज जोशी एक काळ गाजवलाय सगळ्यांनीच. ते वेगळे क्रिकेट ते खेळलेत. सूरज जोशी. पहिला बॉल आतमधली कडा घेतली बॅटच्या आणि तोपर्यंत शॉर्ट मिड विकेटला येईल. ते एक सिंगल इथे कंप्लीट होईल. फलंदाज भावेश विशेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13. अर्जुन बांगरच्या विरुद्ध सूरज जोशी एक चांगलं बॅटर आहे. बॅटर आहे आणि त्यामुळे या ओव्हरच्या दरम्यान पाहूया काय कहाणी राहील.
पहिल्या ओव्हरमध्ये तर 3 चौकार आले होते. चांगले एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. आता दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि विशेष म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनेच गोलंदाजी करतोय. पुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा ड्राईव्ह करा फिल्डिंग, परंतु बॅकअप आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. याच्या धावा आहेत या तुम्हाला थांबवाव्या लागतील. कारण एकूण एका धावेला महत्व आहे. आणि अर्जुन बांगर क्लासिकल कव्हर ड्राईव्हसाठी जाणला जातो. चांगले कव्हर ड्राईव्हज तो मारतो आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. पॉवर प्ले असून देखील. ऑन साइडला 2 आहेत. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. शफल झालाय. बरोबर ओळखला बॉल आणि त्यानंतर स्वीप शॉट मारलाय. बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. भावेश विशेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. 18 धावा फलकावर लागल्या त्या चौकाराच्या मदतीने. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. अल्पेश गायकवाड आमच्याबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये 70-70च्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला स्पर्धा या मैदानावर रंगतात, अल्पेश गायकवाड यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. चांगली स्कोरिंग करत असताना आणि आता सध्या धावसंख्या 4 ने पुढे जाते. चांगला फटका. ओ बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिपमध्ये बॉल निघतो. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 19 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल हा वेगाने टाकलेला होता. आर्मर टाईप बॉल आणि तोपर्यंत एक रन. नीरज पाटील गोवे यांचं सहर्ष स्वागत. त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावर. नीरज पाटील आपण आलात. आपलं सहर्ष स्वागत आहे या ग्रामीण धमाका क्वालिफायर्स मध्ये. धावा झाल्यात 20. चांगला ड्राईव्ह परत एक वेळा फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव इथे मिळेल. षटक क्रमांक दुसरं इथे मात्र संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 21-21. 10.5 ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. बेस्ट ऑफ बोरशेतीला. वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरोबा कोनगाव, ग्रामस्थ मंडळ कोनगाव, 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स. तुम्ही पाहताय ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर्स 21 पासून 25 पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला आहे. 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 32 टीम मधून जे 8 संघ पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत. दररोज 2-2 संघ क्वालिफाय होतील. मग जे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल्स होतील. सेमी फायनल मध्ये जे 4 संघ प्रवेश करतील त्या चारही टीमला मोफत एंट्री दिली जाणार आहे. मेन स्पर्धेमध्ये जी 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, त्या स्पर्धेमध्ये 7 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कार आहे. ग्रामीण प्लेअरला मॅन ऑफ द सिरीज कार आहे. ऑल इंडिया आयकॉनला अशी स्पर्धा आहे. 2 बाईक आहेत. त्यामुळे या सगळ्या बक्षिसांसाठी तुम्ही पात्र ठराल या क्वालिफायर मधून आणि म्हणूनच 32 टीमचा प्रवेश लवकर निश्चित झाला. ड्रॉ झाले. त्याच्यानंतर मध्ये अवकाळी पावसाचं सावट आलं या स्पर्धेवर. म्हणूनच ही स्पर्धा आपण थोडीशी पुढे ढकलली आणि मग परत एक वेळा हे ग्राउंड फुल्ल सज्ज झालं. आता सगळ्यांना वेध लागले ते 17 मार्चचे. 17 मार्च पासून तुमच्या समोर वरुण एस पाटील, वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरोबा कोनगाव, ग्रामस्थ मंडळ कोनगाव आणि 70-70च्या माध्यमातून त्या स्पर्धेला सुरुवात केली जाईल 17 मार्च पासून. ड्राईव्ह इथे खूप चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. करा फिल्डिंग इथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23. अमोलने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती नो डाऊट आणि विशेष म्हणजे खूप चांगला अँगल बनवत तो गोलंदाजी करतोय राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. 3 चौकार त्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आले, परंतु त्याच्यामध्ये देखील तो क्लास अर्जुनचा होता. बॉल खराब नव्हते अमोलचे. दोन धाबा ऍड होतील.
आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे या सिंगलच्या मदतीने 26. ओ कॅच हिटचा कॉल इथे करण्यात आलाय. जेल सुटलाय. बॉल मागे चाललाय. तोपर्यंत परत 2 धावा मिळताना दिसतील भावेशला. आणि आता तिसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. तिसरी धाव कंप्लीट. 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. 29 29. रन झाले. 29. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. पायातला बॉल होता. परत एक ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका मारलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. नाही थांबणार बॉल. प्रचंड वेगाने चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 33-33. तिसरं षटक सध्या सुरू आहे. गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघरच्या विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड मॅच आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. 6-6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. नेक्स्ट मॅच विजेत्या टीमच्या दरम्यान होईल. त्याच्यामुळे शिरोबा कोणगाव कुठे जाऊ नका. लगेच तुमचा सामना या टीमच्या विरोधात खेळला जाईल. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये. कोणगाव टीमने देखील सध्या खूप चांगला खेळ केलाय. बाबगावची स्पर्धा चांगले खेळलेत. असोसिएशन मध्ये देखील उभारी घेतली आहे. या टीमचं नाव चर्चेमध्ये आहे. तो संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकलाय. दिवा टीमला त्यांनी पराभूत केलंय. चांगलं क्रिकेट खेळत असताना शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर सेट केलाय. चांगला बॉल तर विकेट कीपरच्या हातात डॉट इथे पाहायला मिळतोय. ओव्हरची आता इथे समाप्ती होईल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 33. चला तर आता चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. राहुलजी मुकादम यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सूरज जोशी गोलंदाजीसाठी. फोर्थ ओव्हर मध्ये अराउंड द लेग बोल्ड केलाय. त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. आउट होतोय भावेश विषे. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का पहिला गडी गारत. चांगला बॉल. मी मगाशी देखील म्हटलं होतं सूरज जोशी नाव भरपूर वर्ष चर्चेत राहिलंय भिवंडीच्या क्रिकेटमध्ये. एक काळ गाजवलाय त्याने देखील. भावेश पवारचं नाव त्यावेळेला चर्चेत असायचं. एक थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जायचं नो डाऊट. परंतु त्याच्यानंतर जसा क्रिकेटमध्ये बदल होत गेला ही नावं नाहीये की लुप्त झालीत. ही नावं अजून वेगाने प्रेक्षकांच्या नजरेत भरली गेली. कानाने ही नावं कॉमेंटेटरच्या माध्यमातून अनाउन्समेंट झाली. कानाने ऐकली गेली आणि त्यामुळे ही जी नावं आहेत
कधीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वातून मिटणार नाहीयेत. त्यामध्ये सूरज जोशीचाही नावाचा उल्लेख होईल. त्याच्याकडे ती क्षमता आहे अशा मोठमोठ्या फलंदाजांना गारद करण्याची. विकेट मिळाली आहे. भावेश विशेची विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. बाली भागरे. बाली भागरेकडून आता त्या धावांची अपेक्षा. अर्जुन बांगर, बाली भागरे नेहमीच धावा करणारे खेळाडू आहेत. या मैदानावर चांगलं क्रिकेट नेहमीच खेळली आहे बेस्ट ऑफ बोरशेती. पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा मग टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो. सूरज, चांगला बॉल सूरजचा. फुलर लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळला. आणखीन एक डॉट. पावसाळी ज्यावेळेला आयकॉन ची स्पर्धा झाली होती, जो आता सनरायझर्स हैदराबाद मध्ये खेळणारा आयपीएल मध्ये ओंकार तारमाळे याच टीम मध्ये आला होता. शेरेगावचा, शहापूर तालुक्याचा तो अभिमान. त्यामुळे ज्यावेळेला हा संघ खेळतो अशा अनेक आठवणी आहेत या मैदानाच्या. त्यांचं क्रिकेटिंग स्किल त्यांनी इथे दाखवलंय. चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळत आले. टीमची धावसंख्या 33 या ओव्हरमध्ये दोन्ही बॉल डॉट टाकलेत. एक विकेट आली आहे. ओह, चांगला बॉल. उसळी घेतली या बॉलने एकाएकी आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच तर खरी कामगिरी आहे खेळाडूची. बॉलला टर्न आणि बाउन्स प्राप्त केलाय. पडल्यानंतर काय बाउन्स झालाय बॉल. त्याचबरोबर टर्न देखील विकेट कीपरच्या हातात कॅरी पहा कुठे झालाय. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सूरज जोशीची लगातार 3 डॉट बॉल. उभंच ठेवलंय बालीला या बॉलवर. स्क्वेअर कट केलाय बालीने. आता 2 फिल्डरच्या मधोमध चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक सिंगल ते मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धाबा झाल्या 34. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना 34 सामना चांगला रंगील असं दिसतंय. मगाशीच कॅप्टन कॅप्टन रॉबर्टने सांगितलं की आम्ही पूर्ण गाव एकत्र होऊन ही स्पर्धा खेळतोय. चांगली गोष्ट आहे. ओ, इथे परत एक वेळा चांगला बॉल अपील होती. स्ट्रॉंग अपील आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले आणि त्यामुळे जावं लागेल फलंदाजाला डगआउटच्या दिशेने. मोठी विकेट, मोठा धक्का. कारण या वेळेला अर्जुन इथे बॅक टू द पॅव्हिलियन. एलबीडब्ल्यू साठी कोणताच डीआरएस नाहीये या स्पर्धेमध्ये. रनआउट साठी आणि व्हाईट बॉल साठी तुम्ही चॅलेंज करू शकता. त्यामुळे जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणि अर्जुनचं क्रिकेट मी जवळून पाहिलंय. एकदम शांत संयमी खेळाडू आहे. फलंदाज बाद आहे. जी अपील केली होती तो योग्य निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. आणि आर्मरचा वापर केला या बॉलवर आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त झालंय. खास करून या बॉलवर राऊंड विकेटने अँगल करत हा बॉल इथे टाकण्यात आला आणि जसा आर्मर टाकला, हा चांगला निर्णय पंचांचा. मिडल स्टिकला बॉल पडला, तिथून हलकासा फिरला मिडल आणि ऑफ स्टिकच्या बरोबर ती मधली गॅप आहे ना, तिथे बॉल लागलाय. त्याच्यामुळे जावं लागेल. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आता 34. परत एक वेळा गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. परत एक वेळा हलकीशी अपील. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये कमाल केली आहे सूरज जोशीने. चांगली गोलंदाजी. फक्त एकच धाव खर्च केली. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपला. 4 ओव्हरमध्ये 34 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. काय खतरनाक गोलंदाजी. लास्ट बॉल रिव्हर्स स्वीप आतमध्ये लागला बॅटच्या आणि तिथेच थांबलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल नाही ते षटक संपलंय. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आणि अर्जुन बांगरची विकेट घेतली आहे. 4 ओव्हर नंतर 34 धावा. तो 4 ओव्हर संपलेत. 34 धावा फलकावर लागल्यात आणि मी म्हटल्याप्रमाणे गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर आज संघ तगडा आहे. सगळे यंगस्टर आज गाव एकत्रित करून मैदानामध्ये उतरलेत. म्हणतात ना, गाव करे सो राव. ज्या वेळेला गाव एकत्र होतं अशा मोठ्या स्पर्धेसाठी सगळ्या गावातले मतभेद बाजूला ठेवून, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही मैदानामध्ये उतरता. ज्यावेळेला तुम्ही त्या गावाच्या नावाचं टी शर्ट घालता, त्यावेळेला फक्त एकच जिद्द असते की आपल्या गावाचं नाव मोठ्या स्पर्धेमध्ये कसं होईल. ते इथे करण्याचा प्रयत्न टीम गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर
गावदेवीच्या आशीर्वादाने मैदानामध्ये उतरलाय बेस्ट ऑफ बोरशेतीच्या विरुद्ध, परंतु बेस्ट ऑफ बोरशेती देखील या 2 ओव्हरमध्ये सोडणार नाहीयेत. त्यांना देखील धावा पाहिजे, ते देखील प्रयत्न करतील धावसंख्या अर्जित करण्याचा. याच क्रोशीतलं हे गाव आहे पिंपळघर, आणि काही दिवसामध्ये क्रोशी प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येते. 26 तारखेपासून 1 मार्च पर्यंत. पुढे टाकलाय, बॉटम हँडचा वापर केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली, एक सिंगल इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने 35 धावा, 35. हळू एकेरी दुहेरी धावा येत आहेत. या इनिंग मध्ये इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. 5वं षटक सध्या प्रगती पथावर आहे. नयन आलाय गोलंदाजीसाठी. नयनच्या खांद्यावर हे महत्वपूर्ण षटक, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 5व्या ओव्हरमध्ये आक्रमण इथे होईल, आणि तसं झालंय. बस ते शब्द उच्चारल्याने तसा सुरुवात आता झाली आहे. बॉलला उडवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. रोशन बेखंडेच्या पॅटमधून चांगला फटका, चांगलं टायमिंग, थोडंसं शफल झालं आणि त्याच्यानंतर बॉलला उडवलं त्याने लॉंग लेगच्या पलीकडे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बॉल देखील रडारमध्ये दिलाय. चुकीच्या लेंथवर गोलंदाजी इथे सुरू केली आहे नयनने, आणि त्याच्याविरुद्ध ते आक्रमण. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. 41 धावा. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिक्सर. 34 होत्या 4 ओव्हरमध्ये. 5वं षटक चालू आहे. आता लॉंग लेग सेट केलाय या फटक्यासाठी. तरी रोशन वेखंडेने तिथेच मारलाय. तुम्ही सेट करा फिल्डर, तरी मला फरक पडत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच दिशेला, त्या क्षेत्रामध्ये. चांगली इम्प्रोव्हायझिंग फटक्याने. मी म्हटलंय की गोलंदाज चूक करतोय. बॅटर जसा शफल होतोय त्याच्या रडारमध्ये तुम्ही बॉलिंग टाकू शकत नाही. लगातार त्याच लेंथवर तिथेच बॉल टाकल्याने तिथूनच उडवलेत लॉंग लेगला. दबाव नयनवर आलाय. टीमची धावसंख्या 47. मी म्हटलं होतं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळेल बोरशेती संघाने, तसं झालंय. तो धडाका रोशन वेकंडेचा सुरू झालाय. बाली भागरे मैदानामध्ये आहेत. जरी अर्जुन बांगर आउट झाला असेल तरी देखील हे जे खेळाडू आहेत, रोशन वेकंडे, बाली भागरे, धावा करतात. कुठल्याही क्षणी करू शकतात. ते आक्रमण ते सुरू झालंय. धावा झाल्यात 47. दबाव नयनवर आहे. राऊंड विकेट त्याने बॉल टाकले. विकेट कीपर आणि बाकीच्या खेळाडूंनी थोडासा कानमंत्र दिलाय. त्याच्यावर किती खरा उतरला जातोय हा गोलंदाज. परंतु रोशन वेखंडेने 2 मोठे फटके सजवलेत. दोन्ही षटकार लॉंग लेगला त्याने मारलेत. परत एक वेळा नयन तयार पुढचा बॉल घेऊन. रिव्हर्स स्वीप मारला, उलटा फटका, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल करतोय हवाई सफर. तिसरा षटकार या ओव्हरचा. असं वाटलं होतं की परत एक वेळा लॉंग लेग टार्गेट करेल, परंतु यावेळेला रोशनने उलटी बॅट केली आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही खासियत आहे रोशन वेखंडेची. खतरनाक बॅटिंग. 50 अर्धशतक पूर्ण झालंय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 53. या मॅच मध्ये जास्त धावा दिसतील. पहिले धावा येत नव्हते, आता आक्रमण सुरू झालंय. चला, जो उपलब्ध बॉल आहे फास्ट क्रिकेट खेळत राहा. नियम तेच आहे त्या स्पर्धेचे. तोच बॉल दिला जाईल नवीन. त्यामुळे चालू ठेवा मॅच, कारण आज थोडासा उशीर झालाय. सुरुवातीलाच संघ उशिराने आल्यामुळे पहिली मॅच थोडीशी लांबली, आणि त्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका. खेळत राहा क्रिकेट. 70-70 चे बॉल आहेत. लगा तो 6 आहे. ही टॅगलाईनच आहे आपली. परत एक वेळा उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती, परंतु स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय नयनने. एक धाव इथे मिळताना दिसते. पंचांचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या लेग बायच्या मदतीने पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आतापर्यंत 54. 54 रन. शेवटचा चेंडू शिल्लक या 5व्या षटकातला. याच्यानंतर कोणगाव आणि या मॅच मधला विजेता संघ, आणि त्याच्यानंतर रांजनोली आणि मानकोली. त्याच्यामुळे रांजनोली आणि मानकोली ऐकत असाल टेलिकास्टद्वारे तर बरोबर वेळेमध्ये इथे उपस्थित राहा. अन्यथा तुम्हाला माहिती आहे पहिल्याच मॅच मध्ये आपण 5 धावांची पेनल्टी दिली आहे. त्याच्यानंतर चोळेगाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव. बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. 54 धावा. 3 फलंदाज बाद.
उद्याचं वेळापत्रक सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. उद्या या स्पर्धेमध्ये कारिवली आणि पहिल्याच मॅचमध्ये खांबालपाडा खेळेल. त्याच्यानंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विरुद्ध वेल्हे असा सामना असेल. त्याच्यानंतर विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांच्या विरुद्ध टीम वडूनवगर. त्याच्यानंतर मावळे बी, जय बजरंग अमित 11 आणि त्यांच्या विरुद्ध वायू 11 बोनकोडे अशा टीम उद्या खेळणार आहेत. उद्या बरोबर वेळेवर तुम्हाला या स्पर्धेमध्ये यायचंय कारण आता उद्घाटन समारंभ संपलाय. उद्या वेळेमध्ये सामने सुरू होतील. 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. रिपोर्टिंग टाइम 8:30 वाजता आहे. पहिल्या मॅचमध्ये खेळणाऱ्या टीमसाठी 8:45 ला टॉस केला जाईल. 6 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सहकार्य करा. ओव्हर नंबर 6 लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित पाटील. पहिला बॉल चांगलं फॉलो केलंय रोहितने. ही लेंथ पाहिजे कारण मगाशी गोलंदाज नयन चूक कोणती करत होता, तो राऊंड विकेट टाकत होता आणि राऊंड विकेटने बॉल बॅटवर येत होते. ज्यावेळेला तुम्ही ओव्हर द विकेट टाकता आणि शफल झाला बॅटर, तर तुमच्याकडे एक चान्स असतो की त्याला फॉलो करता येतं लवकर. परंतु ते सगळ्या गोष्टी आपण कॉमेंट्रीमध्ये त्यावेळेला सांगू शकत नाही. कॉमेंटेटर हा न्यूट्रल असतो. आता इथे ओव्हर द विकेट तुम्ही टाकता त्यावेळेला तुम्हाला एक चान्स मिळतो. ती थोडीशी जागा मिळते कारण राऊंड द विकेट आणि ओव्हर द विकेटमध्ये जो अंतर आहे 3 स्टंपचं, ते अंतर मिळतं आणि त्यावेळेला तुम्ही बरोबर फॉलो करू शकता बॅटरला. तेच नयनला करता येत नव्हतं म्हणूनच रोशन वेखंडेने त्याच्याविरुद्ध लॉंग लेगला 2 षटकार मारले. याच्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत या बरोबर विश्लेषक हेरतात. पुढचा बॉल. आता पहा बरोबर ओळखलं होतं की रिव्हर्स स्वीप मारेल म्हणूनच त्याने बॉल थोडासा लेग स्टंपवर ठेवला. हे करता आलं पाहिजे. तुमच्या डोक्याने तुम्हाला क्रिकेट खेळता आलं पाहिजे. क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलमध्येच खेळलं जात नाही. तुमच्याकडे डोकं पाहिजे फलंदाज. इथे बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज खेळण्यासाठी उदय भागरे. 2 डॉट बॉल आलेत या ओव्हरमध्ये. ही चांगली ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल म्हणजे सुरुवात चांगली आहे या षटकाची. धावा झाले 54, 54 लॉस ऑफ 4 विकेट. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. ओव्हर द विकेट. ओ फुलर लेनचा बॉल बॅटची कडा विकेट कीपर खाली आहे. या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाहीये हे मात्र विशेष आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. लगातार विकेट येत आहेत. परत एक चांगला बॉल, परत एक चांगला बॉल. या ओव्हरमध्ये पूर्णपणे ताता-थैया नाचवलंय बॅटिंग करणाऱ्या बोरशेतीला. त्याचं कारण आहे ओव्हर द विकेटने गोलंदाजी झाली. रायटी बॅटर सातत्याने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करतायत आणि गोलंदाज रोहित पाटील चांगली गोलंदाजी करतोय आणि रॉबर्टने जो कानमंत्र दिलाय त्यावर खरा उतरला या ओव्हरमध्ये रोहित. सगळे चांगले बॉल आतापर्यंत टाकलेत. एकही धाव या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. 2 विकेटही आल्यात. एक रनआउटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर कॅच आउट. 5वा बॉल या षटकातला. रोहित सुपरहिट गोलंदाजी. परत एक वेळा वाईड यॉर्कर. चांगली लाईन. एकच सिंगल इथे मिळताना दिसते. डेथ ओव्हरमध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी केली तर विरोधी टीम फस्त होते पहिल्याच डावात. ते इथे पाहायला मिळालं. ज्यावेळेला गाव एकत्र येतं त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघरचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. याच पंचक्रोशीतला हा संघ आहे जो मैदानामध्ये खेळतोय.
शेवटचा बॉल आता या डावातला. धावा झाल्यात 55-55. नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. दुसऱ्या डावात देखील खेळावं लागेल चांगलं. आणखीन एक चांगला बॉल अपील आहे, परंतु इम्पॅक्ट बाहेर दिसतोय. आणि त्याचमुळे पंचांनी लगेच सांगितलं नॉट आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी असेल आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद. एक धाव मिळते. लेग बायचा इशारा आलाय. धावा झालेल्या आहेत लेग बायच्या मदतीने 56. आणि ही अपील जी करण्यात आली होती, ती का नॉट आउट दिला हे त्याचं कारण होतं. ऑलमोस्ट आउटसाइड डॉप स्टंप भरपूर बाहेर इम्पॅक्ट होता. चांगला निर्णय पंचांकडून. ओव्हरची आता इथे होते समाप्ती. लेग बायचा निर्णय आलाय. शेवटच्या बॉलवर धावा झालेल्या 56-57चं टार्गेट आता या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. 57. ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये संघ गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर बॅटिंग करण्यासाठी उतरेल, 57 धावा चेस करण्यासाठी उतरेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये या पण ऐकूया तारा गावचा एक बुलंद आवाज. रायगड समालोचक आहेत आणि रायगडचे समालोचक आहेत आणि त्यातल्या त्यात अतिशय चांगला आवाज रोशन पाटील सरांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. कुणालजी दाते सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. प्रिव्हियस सत्रामध्ये 57चं टार्गेट उभं केलंय बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने गावदे स्पोर्ट्स पिंपलघर या टीम समोर. आणि लगेचच आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाकडे पण पाठवायचे आहेत. 36 बॉलमध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना पुढच्या इनिंगमध्ये पिंपलघर टीमला टार्गेट मोठा आहे, कारण बोरशेतीकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला, संघाचा प्रवास भरपूर दमदार राहिला. सातत्याने चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. सर्व एका लेवलचे खेळाडू आहेत. यंगस्टर्स रोशन बेकंडे, बाली वागरे, अर्जुन बांगर सारखे अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि संपूर्ण यंगस्टर चांगले प्रभावित करताना पाहायला मिळाले. 56 धाबा आल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी पिंपलघर टीमने देखील केली. सुरुवातीचा पहिलं षटक अमोल भोईर ज्याने 12 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरला सूरज जोशी 9 धावा त्याने खर्च केल्या. अमोल भोईर तिसऱ्या षटकामध्ये आला, त्यानेही 12 धावा खर्च केल्या. सूरज जोशी सेकंड स्पेलमध्ये आले. कमालीचं कमबॅक, 1 रन प्लस 2 विकेट, चौथं षटक. पाचव्या षटकामध्ये नयन भोईर त्याने 19 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना मिळाला. रोहित पाटीलने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये, 1च रन त्याने खर्च केली. 56 धाबा, 57चा पाठलाग करायचा आहे. एक भागीदारी गरजेची राहील का, तर पुढच्या इनिंगमध्ये गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर टीमला पाठलाग करत असताना 57चा 57 धाबा. चला लवकरात लवकर आपण बॅटर मैदानाकडे पाठवा. भरपूर वेळ घेतलाय. प्लीज सर्व टीमला आता सूचित करू आम्ही, वेळेचं बंधन राहील. पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. वरुणेश पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून 70-70 प्रस्तुत हे स्पर्धा. अर्जुन बांगर, बाली बागरे व्यावसायिक दर्जाचे हे खेळाडू आहेत आणि सातत्याने दमदार कामगिरी राहिली. या खेळाडूंची पहिल्या षटकासाठी मला वाटतं अर्जुनच आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. चला मिबिरी खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतील आता. गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर टीमचे खेळाडू. मोठी फाईट, 57 धावा चेस करायच्या आहेत. टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेला बॅटिंगला इन्व्हाइट केलं बोरशेती टीमला. बघा जर्सी पाहिली तर ऑस्ट्रेलियन टीमची जर्सी तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रीन येल्लो कॉम्बिनेशन आणि दमदार परफॉर्मन्स या टीमकडून नेहमी पाहायला मिळाला. तर या मॅचमध्ये देखील चांगले इम्पॅक्ट टाकायचं या संघाला. आघाडीला 2 खेळाडू मैदानाकडे चाललेत. 2 सलामीवीर सूरज जोशी आणि त्यांच्या बरोबरीने रोहनता भोईर हे 2 सलामीवीर. 6 षटकांचा सामना, 57चा चेस करायचा आहे. आणि जर का पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25-30 धावा आल्या तर डेफिनेटली या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. बॉलिंग अटॅक चांगला आहे बेस्ट ऑफ बोरशेती या टीमकडे. शहापूर बेल्टमधील हा संघ, रायगडमधील अनेक तालुक्यांमध्ये हा संघ सहभागी होतो. नुकताच मानगरची स्पर्धा गाजवली. बाली बागरे 2 रनने मागे राहिला. मालिकावीरच्या रेसमध्ये हा खेळाडू होता. चांगली कामगिरी बालीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. रोहनता भोईर ऑन स्ट्राईक, त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग याला खेळाडू आहेत खरं तर सूरज जोशी. चला लवकरात लवकर सामना आपण चालू करायचा. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि आता डाबाला सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी अर्जुन बांगर समोर रोहनता.
पहिला बॉल थोडासा बाहेर काढला, चांगला लेंथमध्ये टाकत असताना टप्पा पडला, बॉल हलकासा राईज झाला विकेट किपरकडे भिसवताना. त्या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने मात्र डावाला सुरुवात झाली. अर्जुन मगाशी म्हटलं एक प्रोफेशनल खेळाडू आहे, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. काही दिवसापूर्वी माथेरानची स्पर्धा त्याने गाजवली. बऱ्याचशा नामांकित स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहत असो. फुल लेंथ बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरकडे चाललाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाडण पाठच्या मधून त्या ठिकाणी बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल, निर्धाव सलगता बॉल त्या ठिकाणी गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका कव्हर्स मध्ये मारत असताना अपिश कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. फिल्डर धावत बॉलचा पाठलाग करत असताना 2 धाबा त्या ठिकाणी मिळतील. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं, थांबवलं. आणि या चेंडूवरती 2 धाबा आल्या. दोन धाबा मागच्या बॉलवरती मिळाल्या आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक अर्जुनचं. इकॉनॉमिकल फिगर षटक. जर का कमी धावांचं षटक सुरुवातीला आलं तर मात्र डेफिनेटली दबाव वाढेल. चांगला स्टार्ट हवा आहे दोन्ही संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा बनवायच्या बॅटिंग करताना पिंपळगर टीमला, तर एका बाजूला अर्जुनला देखील कमी धावा खर्च करायच्या. त्यामुळे चांगलं बॅटल. फुल लेंथ बॉल टाकलाय, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र सिंगल आली लेग बायच्या स्वरूपात. पायाचा भेद घेणारा हा चेंडू. याच पद्धतीने रोशन बेकेंडने 5व्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून त्याने फटके मारले होते. शफल क्रॉस होऊन मात्र चांगले टायमिंग त्याने दाखवलं होतं आणि इथेही तोच पर्यंत रोहनता भोईरने केला होता, पण तो अपयशाच्या वाट्याला. कारण लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल रन येईल बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स पिंपळगर टीमला. 3 धावा फलकावधी. डाव्या हाताचा खेळाडू आता सूरज जोशी स्टॅकिंग एंडकडे आलाय. मगाशीच उल्लेख केला 57चा चेस करायचा आहे. एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल दोन खेळाडूंना. सफल झाले होते. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न होता. बॉलच्या लाईन मध्ये जरूर आले, पण तो बॉलला पिक करता आलेला नाहीये. सूरज जोशीला वन्स अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्जुन बांगरने हवा खर्च केल्या फक्त 2. एक आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात, म्हणजे 3 आल्या या षटकामध्ये. फक्त लिगल 2 धावा खर्च केल्या अर्जुनने. हे षटक राहिलं कर तर बेस्ट ऑफ बोरशिदी या टीमच्या नावावरती. पॉवर प्ले मध्ये दर्जेदार मारा अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला घाई करा प्लीज. बाली अँड अर्जुन, सूचना असेल करता तुम्हाला प्रत्येक टीमला वेळेचं बंधन आहे आणि इथे मात्र तुम्हाला घाई करावीच लागेल. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या, अजूनही 5 षटकामध्ये जवळजवळ 54चं समीकरण बाकी आहे. बघा प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टीम मिटिंग करू नका. नो टीम हडल, नो टीम मिटिंग. तुम्हाला 3 षटकांचा स्ट्रॅटर्जी आखता येईल किंबहुना नाही आखली वेळ वाचवा तर अतिउत्तम राहील आजच्या दिवसासाठी, कारण आज थोडंसं आपण लेट झालोय. प्लीज थोडी घाई करा. सेकंड ओव्हरला आले सुमित. सुमित हा खेळाडू गोलंदाजी मार्क वर दिलाय दुसऱ्या षटकासाठी. सुमित भागरे त्यांना आपण पाहता समोर. पुन्हा एकदा रोहनता भोईर. राऊंड द विकेट, फुल लेंथ बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात बॉल टाकलाय. क्या बात आहे. लेग बाईच्या स्वरूपात वन्स अगेन सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सुमित देशमुख, निरंजनजी सावंत मॅच ऑफिशियल्स या सामन्यामध्ये चांगली भूमिका साकारत असताना खरं तर अवांतर धावा देखील येत आहेत. धावा कशा का होईना येणे गरजेचं आहेत, परंतु यावेळेला सिंगल डबल देखील रन महत्वाच्या राहतील. सुरुवातीलाच म्हटलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर का 25+ धावा आल्या तर टार्गेट चेस करणं थोडंसं सोपं होईल. या सत्रामध्ये बॅटिंग करताना गावदेवी स्पोर्ट्स पिंपळगर टीमला स्विचचा प्रयत्न रिव्हर्स खेळायचा होता. इथे देखील अपयश आलंय सूरज जोशीच्या वाट्याला. चांगला बॉल टाकतो वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर करत असताना हा बॉल आपण पाहिला कदा सुमित बागरेच्या माध्यमातून डॉट. सर्वाधिक डॉट बॉल, तितका जास्त प्रेशर. जितके डॉट बॉल फलंदाज खेळतील तितका प्रेशर संघावरती वाढेल. आपण नक्कीच आता आक्रमण करणं देखील गरजेचं राहील. सिंगल डबल देखील तुम्हाला घ्याव्या लागतील. बिग हिटचा प्रयत्न सफल झालाय. दे घुमा के स्लॉट मध्ये आला बॉल. मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला सीमा पार. 6 धाबा षटकार. बघा यावेळेला फुल लेंथ होता, पण बॉलच्या लाईन मध्ये होते आणि काय बॉल पिक केलाय. हँड अँड कॉर्डिनेशन, बॅट स्विंग चांगला होता आणि त्याचमुळे हा बॉल मिड विकेटला क्लिअर करत असताना षटकार फलंदाज कदा सूरज जोशी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला षटकार, पहिला मोठा फटका, पहिला स्कोरिंग शॉट या इनिंग मधला सूरज जोशी यांच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 10 धावा. एकही विकेट मिळालेला नाहीये.
त्या ठिकाणी बोरशेती टीमला. नेक्स्ट बॉल वन्स अगेन फुल लेन आतली काढा घेतो, बॉल मागे चाललाय, रनआउटची संधी आहे. ती सहजगत्या धावत निघाला सूरज. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने धावतो त्या पद्धतीने त्याने ही रन घेतली, कारण त्यांना माहिती आहे बॉल मागे चाललाय. स्ट्रायकिंग एंडलाच रिस्क आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला रिस्क तेवढी नाही आहे. त्यामुळे तो सहजगत्या धावत आला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. 57चा पाठलाग करत असताना आता 11 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही 46ची गरज आहे. टार्गेट मोठा आहे आणि मोठीच कामगिरी फलंदाजांना करावी लागेल. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट हार्ड लेंथमध्ये टाकलाय, ऍडजस्टेबल. त्या ठिकाणी हा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोहन त्याच्या वाट्याला अपयश. ग्रेट कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी केली आहे बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने. त्या संघाबद्दल मगाशी सांगितलं एक लेवलचे खेळाडू तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतील आणि दर्जेदार कामगिरी देणारे हे खेळाडू आहेत. ऑन पेपर ऑन ग्राउंड दोन्ही बाजूला हा संघ ताकदवर आहे. पिंपलगड संघ देखील तितकाच ताकदवर आहे. एक संघ तुम्हाला या सामन्यामध्ये जिंकताना पाहिजे, एका संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. पण आव्हान टिकवायचं असलेल्या स्पर्धेमध्ये तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सामने जिंकतच पुढे जावं लागेल. क्वालिफायर मॅचेस ग्रामीण धमाका बिग बॅश. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये. जर का स्टम्प्सला हिट झाला असता तर मात्र अडचणी वाढल्याचा पुन्हा एकदा संधी. याही वेळेला चान्स निर्माण झाला होता आणि इथे अर्जुन होता कदाचित. सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या, ओव्हर थ्रोची 1 रन एक्स्ट्रा मिळाली आणि टोटल धावसंख्या धाव फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर लागताना आपण पाहता तब्बल 14 लॉस ऑफ 0. अजूनही येणाऱ्या 24 बॉलमध्ये 43 धावांचं समीकरण. पाणी हवंय, चला मैदानामध्ये पाणी घेऊन चला. दुपारचं सत्र आलंय, लवकरच शिमगा सण आपल्या भेटीला येतोय. त्यामुळे आता आणखीन ऊन वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. रखरखत्या उन्हामध्ये खरं या ठिकाणी संघर्ष करताना हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा उन्हामध्ये शरीरातून मात्र पाण्याची पातळी कमी होते, घामावाटे. कधी कधी आपण पहिला पायाला क्रॅम्प्स येण्याचे चान्सेस वाढत आहेत. त्यामुळे पाणी जेव्हा तुम्हाला हवं असेल नक्कीच आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. प्रचंड तापमान वाढलं आणि हे क्रीडांगण आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव प्रसिद्ध हे मैदान आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधील रती महारथी सर्व या ठिकाणी खेळलेले आहेत. असा एक ऐतिहासिक मैदान टेनिस बॉलचा. 2 ओव्हर कंप्लीट. चला आता घाई करा प्लीज. 14 धावा धाव फलकावरती आहेत. आता 24 बॉलमध्ये तब्बल 43 समीकरण या मॅच मध्ये आहे. 24 चेंडू आणि तब्बल 43 धावा. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र एका फलंदाजाला आक्रमक भूमिका साकारावी लागेल. दुसऱ्या बाजूला सेन्सिबल सिंगल डबलने देखील डावाला पुढे घेऊन जाऊ शकतात त्या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगडचे खेळाडू. तर आता तुम्हाला मोठ्या संख्येने मान्यवरांची संख्या मंचावरती पाहायला मिळेल. त्याचमुळे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना पाहिली, कारण होम ग्राउंडवरती मला वाटतं शिवचरोबा कोणगाव हा संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो. पहिला सामना त्याने जिंकलाय एक हाती. त्या ठिकाणी 9-11 दिवा कोलीवाडा टीमला त्याने पराभूत केलं. दमदार कामगिरी त्या मॅचमध्ये पाहायला मिळाली कोणगाव संघाच्या खेळाडूंची. आणि खास करून मंगेश हा खेळाडू ओव्हर दी विकेट. लाईन खराब आहे, वेगात टाकलाय पण तो डाऊन दी लेग. मला वाटतं बॉल चालला आणि पंच सांगतात त्या ठिकाणी वाईड बॉल. लेग स्टिक मिस करत असताना हा बॉल. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी अर्जुन बांगर सेकंड स्पेलमध्ये आलेत. सुरुवातीलाच तिसऱ्या षटकासाठी हा खेळाडू सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या ओव्हरमध्ये लिगल 2 धावा त्याने खर्च केले, एक लेग बाईज. त्याच्या 3 धावा आल्या. विकेट त्यांच्या खात्यामध्ये नाही, किंवा पहिला ब्रेक थ्रू आतापर्यंत बेस्ट ऑफ बोरशेती या टीमला मिळालेला नाहीये. विकेटची गरज आहे. लेन बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. वाडिश लॉंगाचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय. रोशन चेंडू उचलतो, फेकतोय. दरम्यान एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता. 1 रन या ठिकाणी मिळाली आणि एका रनच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. पावसाळी क्रिकेट जर का तुम्ही या क्रीडांगावरती पाहिलं तर अगदी गुडघावर गपगर पाणी साचतो आणि काय मजा असते पावसाळी क्रिकेटच्या मैदानावरची. अप्रतिम असा तर आनंद लुटला तो रबर बॉलचा. तो आता सध्या आपण आहोत टेनिस बॉलमध्ये, टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. आणि पहिल्यांदा खरं तर टेप बॉल ही संकल्पना आपण याच मैदानावरती पाहिली होती. ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेतून 1 ओव्हरचं षटक चर्चेचा विषय. चांगली कन्सेप्ट पाहायला मिळाली आणि सातत्याने सर्रास लेट कट क्या बात आहे दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंट मधला फिल्डर बीट झाला, बॉल निघाला गोळीच्या वेगाने डीप थर्ड मॅनला सीमा पार चौकार. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक पाहायला मिळाली. क्या बात आहे. डोक्याचा वापर करत असताना हा खेळाडू मैदानामध्ये स्वतः सूरज जोशी बघा लेट कट काय खेळले आणि फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले. खराब जजमेंट खराब फिल्डिंग त्याचा फायदा. 4 धावा आल्या.
बघा इथून पार्टनरशिप होतोय. जरी धावा कमी असल्या तरी पार्टनरशिप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पुढच्या 3 षटकामध्ये आक्रमण करता येईल. त्यामुळे आता जी पार्टनरशिप होत चालली आहे मैदानामध्ये 2 खेळाडूमध्ये रोहंता भोईर आणि सूरज जोशी या दोघांमध्ये नक्कीच त्याचं कौतुक करायला 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 37ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या खरं तर पिंपळगर टीमला. अर्जुनचं हे षटक, रोहंता आणि त्यांच्या बरोबरने सूरज जोशी हे 2 खेळाडू आहेत आणि सूरज जोशीने एक चौकार, एक षटकार मारला. वैयक्तिक 13 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली बॅटिंग त्याने केली. चांगली भूमिका साकारत असताना हा खेळाडू जवळजवळ 5 बॉल टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली. विकेट किपर बॉल टिपलाय. पाली आय थिंक त्या ठिकाणी आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बॅकअपला खेळाडू नसल्या कारणाने त्याने हा थ्रो केलेला नाहीये. भावेश समा असावी, भावेश त्या ठिकाणी आहेत. बाली अगदी आमच्या समोर आहेत. भावेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एक सिंगल मिळाली. 21 धावा धावफलकावरती. धावांचा पाठलाग करताना तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला जावं लागतं. तो सुरुवात थोडीशी आपण जर पाहिली धीमी झाली, सावकाश झाली. आपण आता गेअर बदलण्याची वेळ आली. अर्जुनचं हे षटक 30 आणि आता परत 21 धावा धावफलकामध्ये 36ची गरज. फुल लेंथ हलकीशी कडा घेत असताना बॉल फ्लाय स्लिपचा चाललाय. असं वाटलं एक मोमेंटला विकेट किपर कॅरी करतो की काय, परंतु त्यांच्या डोक्यावरून निघाला. वेगात टाकलेला बॉल हलकासा राईज झाला. बॅटला स्पर्श करत असताना बॅकवर्डला थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मात्र रोखता आलेली नाहीये. या बॉलला 1 रन मिळाली. एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 22. पहिल्या इनिंगमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्येच जवळजवळ 21 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. म्हणजे 33 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर चौथ्या, 5व्या, 6व्या षटकामध्ये कमबॅक. 5व्या षटकामध्ये अतिरिक्त धावा आल्या हलक्या हाताने. प्लेसमेंट क्या बात आहे. फक्त दिशा दिली आणि इथे मात्र बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये. सेकंडचा कॉल. फुल लेंथ बॉल. सूरज मात्र आता संयम दाखवतोय. टेम्परामेंट त्याच्या बॅटिंग मधला पाहायला मिळाला. हे देखील गरजेचं असं क्रिकेटमध्ये. तुम्ही जर का अधिक काळ आक्रमणच करत राहाल तर कधी कधी विकेट जाण्याचे चान्सेस वाढत आहेत आणि इथे मात्र संयम दाखवत असताना हा खेळाडू 2 धावा घेतल्या आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 24 धावा 2.5. चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. सूरज जोशी ऑन स्ट्राईक. अर्जुनला अद्यापर्यंत विकेट मिळालेला नाहीये. किंबहुना बोर्शिदी संघाला देखील विकेट मिळालेला नाहीये. पॅडो स्टिपचा प्रयत्न. आडव्या बॅटने फक्त दिशा दिली आहे. प्रचंड संयम दाखवतो या ठिकाणी सूरज जोशी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स पिंपळगर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 25 जिथे 57चा पाठलाग करायचा. त्यामुळे आता येणारे 18 बॉल विजयासाठी अजूनही 32 धावांचं समीकरण बाकी आहे. 18 बॉल मध्ये 32. ए प्लॅन आपण जर पाहिला पिंपळगरचा पहिल्या 3 षटकामधला संयमाने पाहायला मिळाला. आता पुढच्या बी प्लॅन मध्ये पुढच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या षटकामध्ये कदाचित तुम्हाला आक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि ही रणनीती फार गरजेची आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागते. धावांचा पाठलाग करताना कशा रीतीने तुम्ही डावाला पुढे घेऊन जाता. चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. टाइम अलर्ट. सूचना असेल फिल्डिंग करणाऱ्या बेस्ट ऑफ बोर्शिदी टीमला. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 25. बाली बागरे हा खेळाडू आले. तेजस आहेत. बाली आलेत बॉलिंगसाठी. त्याला टेक्निकल स्कोरर बाली बागरे आलेत या 4थ्या षटकासाठी. बाली बागरे हा खेळाडू खरं तर चर्चा होती तेजस की बाली. अखेरकार निर्णय घेतला संघनायकाने बालीकडे जात आहेत. अष्टपैलू खेळाडू या टीमचा खरं तर जेन्युन ऑलराऊंडर मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर झालाय. सुरुवातीचं पहिलं षटक अर्जुनने टाकलं 3 धावा. त्या षटकामध्ये आपण पाहिल्या 2 धावात एक एक्स्ट्रा रन आली. सेकंड ओव्हरमध्ये सुमित बागरेने काय गोलंदाजी केली. त्याने 10 धावा खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. एकूण 25. आता येणारे 18 बॉल 32 समीकरण या मॅचमध्ये आहे. जवळजवळ आस्किंग रन रेट आपण जर पाहिलं या मॅचमध्ये 10.66. त्याला घाई करा प्लीज. वारंवार या सूचना येतात बघा फिल्डिंग टीमला. लक्ष असू द्या. राऊंड द विकेट आली बाली. फुल टॉस, लोअर फुल डिपिंग फुल टॉस. त्याला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. थोडासा बॉडी मोल्ड करत सूरज जोशीला पाहिलं. बॉडी मोल्ड करत असताना त्या ठिकाणी
मोठा फटका कॅपिटलाइज करायचा होता, परंतु मोठा फटका आलेला नाहीये, परंतु सिंगल नक्कीच मिळेल. 17 बॉलमध्ये 31चं समीकरण या मॅचमध्ये आहे. क्वालिफायर मॅचेस फार निर्णायक आहेत. कारण या स्पर्धेत चर्चा सातत्याने पूर्ण टेनिस क्रिकेट होते. प्रत्येकाला कुतूहल वाटतं या स्पर्धेचं, आपला गाव या स्पर्धेमध्ये खेळला पाहिजे, आपल्या टीमला या स्पर्धेमध्ये संधी मिळाली पाहिजे. अनेक संघ मात्र तर उत्सुक असतात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, तर त्यासाठी या क्वालिफायर सामन्यांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. याही वेळेला फुल लेंथ बॉल बॅटची बॉटम घेत असताना मागे चाललाय विकेट किपरचं चांगलं काम. रनआउटची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करतो आता रोहनता आणि हे गरजेचं राहील, कारण रोहनताला अजूनही फारसा चांगला इम्पॅक्ट टाकता आला नव्हता. रन आउटच्या स्वरूपात पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करताना बेस्ट ऑफ बोरशिदी टीमला. रन आउट रोहनताचा विकेट. सूरज जोशीने त्या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि विकेट सॅक्रिफाईस केली. अगदी निर्णायक क्षणाला सलामीर. रोहनताची कामगिरी आपण जर पाहिली तर त्याने आपल्या इनिंगमध्ये 5 बॉल डॉट फेस केले आणि जवळजवळ धावांचं योगदान 10 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. 50च्या स्ट्राईक रेटने खेळला. हा स्ट्राईक रेट ग्रामीण क्रिकेटसाठी तितकाच महत्वाचा नाहीये. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला हेल्दी स्ट्राईक रेटनंच खेळावं लागतं. जास्तीत स्ट्राईक रेट तुम्हाला मेंटेन करावा लागतो. दबाव वाढत चालला. आता स्ट्रायकिंग एंडला सूरज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले 3ऱ्या क्रमांकावरती. राहुल पाटील हा खेळाडू आलाय. इन ॲट नंबर 3 राऊंड द विकेट. बालीचा पुढचा बॉल देखील फुल लेंथ टाकलाय. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. ब्लॉक हॉलला बॉलिंग चालली आहे. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची मुभा त्या ठिकाणी गोलंदाज देत नाहीयेत. त्यामुळे सिंगल डबल देखील आता रन घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पिंपळगर टीमला 1 रन या ठिकाणी मिळाली. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या 1 गडी बाद 27 धावा. अजूनही 30ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. अजून 30 बनवायच्या आहेत. चांगलं कमबॅक. 57 धावा असं वाटलं सहज चेस होतील, परंतु बेस्ट ऑफ बोरशेती सध्या चांगल्या फॉर्ममध्ये हा संघ. कोलाट टाकलाय. क्या बात आहे. राऊंड द विकेट अँगल बनत असताना बॉल लो फुल टॉस त्या ठिकाणी वाईड लाईनच्या अगदी आतून निघाला विकेट किपरकडे. वन्स अगेन डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतं यावेळेला बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. कव्हर्सला जर का कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला असता तर नक्कीच धावा मिळाल्या असता, किंबहुना स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न केला असता तरी देखील धावा आल्या असता. ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन करावं लागतं. अशा मुवमेंटला प्रचंड दबाव फलंदाजावरती आहे. राहुल पाटील हा खेळाडू. संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. 30ची गरज अजूनही. पुन्हा एकदा तोच अँगल. अप्रतिम गोलंदाजी. जणू काय डाव्या हाताचा गोलंदाजच गोलंदाजी करतो उजव्या हाताच्या फलंदाजासमोर. अशा पद्धतीने गोलंदाजी करतो त्या ठिकाणी बाली बागरे हा खेळाडू. राऊंड द विकेट येत असताना आर्म ॲक्शन बॉल बरोबर त्या ठिकाणी अँगल बनत असताना फुल लेंथ पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सलगचा आणखीन एक डॉट बॉल फेस करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील हा खेळाडू. दबाव आता पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर टीमवरती वाढत चाललाय. दबाव रिलीज करणारा एखादा मोठा फटका येईल का पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. फुल टॉस टाकलाय. ताकद वापरली होती, परंतु इथे बॉल चालला कव्हर्सला. सेकंडचा कॉल. रिस्की कॉल आणि 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग इन द विकेट. 2 धावा घेत असताना राहुल आणि त्याच्या बरोबरीने सूरज जोशी. शेवटच्या बॉलला 2 आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावती आता आहे ती म्हणजे 1 गडी बाद 29 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता 12 बॉल 28. करंट रन रेट प्रचंड डाऊन झालाय आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं आस्किंग रन रेट आता वाढलाय. 14च्या सरासरीने पुढच्या 2 ओव्हरमध्ये 28 बनवायच्या आहेत त्या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर टीमला. मागचा सामना आपण पाहिला 1 हातीचा जिंकला होता शिवचरोबा कोणगाव टीमने. बारा 28 4 ओव्हरचा खेळ संपला. तर या 4 ओव्हरमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुन बांगरने 2 धावा दिल्या. लेग बॉयच्या स्वरूपात एक्स्ट्रा खर्च केले होते 1. सुमित बागरे त्याने मात्र 10 धावा दिल्या. अर्जुन बांगर 3ऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आला, त्याने 11 दिल्या. बाली बागरेने मात्र मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 देत असताना सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं. मानटन ग्राफ्स तुम्ही पाहताय या कदर लढतीचा. हे स्तंभ तयार केलेत कॉलम दोन्ही संघांचे, ते देखील फार महत्वाचे आहेत. वॉर्म ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 मार्च नंबर 2. इथे मात्र ग्राफ अतिशय थोडासा डाऊन होत चाललाय. पिंपलगर संघाचा पाठलाग करत असताना आता भरारी घ्यावी लागेल. फिनिक्स भरारी या मॅचमध्ये पिंपलगर टीमला घ्यावी लागेल. 12 मध्ये 28 होतील का? जमेची बाजू आपण जर पाहिली
तर एकच खेळाडू बाद झालाय. ही फार महत्त्वाची बाजू आहे त्या ठिकाणी पिंपलगर संघासाठी. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि आता डेप्थ ओव्हरमध्ये त्यांना आक्रमण करावं लागेल. मला वाटतं अर्जुनचा स्पेल संपलाय. आणखीन एखादा गोलंदाज सेकंड स्पेल टाकू शकतोय. रोशन बेखंडे देखील एखादा षटक टाकू शकतोय. त्यामुळे थोडासा दबाव त्यांच्यावरती देखील राहील. कारण या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. भरपूर चांगली बॉलिंगमध्ये दमदार कामगिरी करणारा हा संघ बॉलिंग मार्कमध्ये 5व्या षटकासाठी आले. तेजस जाधव हा खेळाडू 5व्या षटकासाठी तेजस आलेत. जाधव 12-28 14.00 हा रेकॉर्ड रन रेट. मला तर या ओव्हरमध्येच सामना खुला करावा लागला आता सूरजला. या ओव्हरमध्येच आक्रमण करणं गरजेचं आहे. हे षटक ठरवेल की मॅच कोणत्या दिशेने जाईल. डिसायडर ओव्हर म्हणायला असं हरकत नाहीये. त्या ठिकाणी 5वं षटक जर का या ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या तर डेफिनेटली या सामन्यामध्ये पारडं जड राहील. ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर संघाचा. जर का धावा कमी आल्या तर दबाव पुन्हा एकदा कायम राहील, तो म्हणजे पिंपलगर संघावरती. तेजस आलेत गोलंदाजी मार्कमध्ये समोर सूरज जोशी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल जास्तीचा बाहेर काढला. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळतोय बॅटिंग करणाऱ्या पिंपलगर टीमला. आता 12 बॉलमध्ये 27 धावा. एक्स्ट्रा रन देखील महत्वाच्या राहतील. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. प्रत्येक रन मात्र या सामना क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाची असते आणि त्या रनसाठी मात्र आता संघर्ष करतात फलंदाज सूरज जोशी आणि त्यांच्या बरोबरीने राहुल पाटील. तेजस तयार पुन्हा एकदा पॉवर एंड कडून समोर सूरजसाठी फुल टॉस. इथे मात्र मोठा फटका खेळता आलेला नाहीये. अप्रतिम दबाव दबाव आणि दबावच. बॅकवर्डला त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपात बिना मेहनती धावा. या रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीम. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने. चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आमचे सुभाष असतील, सुभाष पाटील सर, त्याचबरोबर शशी साटम सर थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये असतील. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करतो सूरज. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल होता फिअर, परंतु इथे त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण डिपिंग फुल टॉस आहे. बघा बॉलचा अँगल, बॉल ज्या पद्धतीने निघाला खाली लास्ट मोमेंटला डाऊन होत असताना त्या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमने. आता कॅल्क्युलेशन बघा, रिप्ले या बॉलचा पाहता आपण. कधी काढून निघालाय, वेगात मारण्याचा प्रयत्न केला होता. समोर पुन्हा एकदा राहुल पाटील आलेत. पाडणपाडच्या मधून हलकीशी कडा घेत असताना मागे चाललाय आणि इथेही सिंगल आली. तर इथे मोठ्या फटकांची गरज आता बॅटिंग करणाऱ्या पिंपलगर टीमला. दबाव रिलीज करायचा असेल तर दुसरा षटकार येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर टीमला. तर हळूहळू सामन्यामध्ये शिरकाव करतो मला वाटतं बेस्ट ऑफ बोरशिदी संघ. सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये बोरशिदी संघ आणि तितक्या सहजासहजी हा सामना बोरशिदी संघाला तर पिंपलगर संघ जिंकू देखील देणार नाहीये. दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे चांगलीच फाईट तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. 10 मध्ये 25 सूरज जोशीकडून मोठ्या अपेक्षा. जो मात्र 12 बॉल 19 वरती खेळतोय. सलामीवीर खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न. खेळाडू सफल झाले. त्यांच्यापासून दूर ठेवत असताना वन्स अगेन डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहता तेजस कडून. अजून एक डॉट बॉल आला. आता 9 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल 25 धावा. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं तुम्ही किती बॉल खेळताय त्यापेक्षा धावा किती जास्त करता हे महत्वाचं आहे. तुमचा स्ट्राईक रेट ग्रामीण क्रिकेटमध्ये फार महत्वाचा. जो रोहन त्याने दाखवला 50चा अतिशय आपण जर पाहिला खराब त्याचा परफॉर्मन्स झाला. पहिल्या जो सलामीवीर खेळाडू होता आणि त्यानंतर जबाबदारी स्वीकारत असताना आता पूर्णपणे बॅकफुटला झाला पिंपलगर संघ. 9 चेंडूमध्ये 25 धावा. फिरून मारण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन मध्ये होते. पुन्हा एकदा हँड अँड कॉर्डिनेशन. लास्ट मोमेंटला डोळे बंद झाले. बॉल टप्पा पडतोय, खाली राहतोय. अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल मला वाटतं बेस्ट ऑफ बोरशेदी संघासाठी हॉट बॉल राहील. 8 मध्ये 25. 8 बॉल 25. 12 मध्ये 28 समीकरण होतं. पहिल्या 4 मध्ये फक्त 3 आल्या. आता येणारे 8 बॉल विजयासाठी 25 धावांचं समीकरण. जबरदस्त कमबॅक. बॉलिंग मधली दाहकता, गोलंदाजी मधली तर जबरदस्त गोलंदाजी मधला संपूर्णपणे ताकद दाखवत असताना त्या ठिकाणी बेस्ट ऑफ बोरशेदी संघ तुम्हाला पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. दबाव वाढत चालला. सूरज जोशी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. हलकीशी कडा, नशिबाची साथ. बॉल थर्ड मॅनला चाललाय. डीप बॅकवर्ड पॉईंटचा बॉल. फिल्डर धावत पुढे आला बॉलला थांबवण्यासाठी. गुड फिल्डिंग. अप्रतिम बॅकअप त्या ठिकाणी मिळाला. असं वाटलं एका क्षणाला चौकार येतो की काय, परंतु सिंगलच या ठिकाणी मिळाली. आता 7 बॉल 24 धावा. 7 चेंडूमध्ये 24 समीकरण या मॅच मध्ये आहे.
पहिल्या ओव्हरपासून जो दबाव क्रिएट केला बोरशिरी संघाने पिंपलगर टीमवरती, तो अंतिम क्षणापर्यंत आता कायम राहील. 7 मध्ये 24 करणं तितकं सोपं नाही आणि अशक्य देखील नाही आहे. शक्य होऊ शकतं जर का फलंदाजाने प्रयत्न केला, त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. हा बॉल अतिशय निर्णायक खोलात टाकलाय. वन्स अगेन फुल लेन, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये तेजस जाधवने धावा खर्च केल्या फक्त 4. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 24 समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला शॉर्ट टी मीटिंग फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. 6 मध्ये 24 हे कॅल्क्युलेट मध्ये आलंय. 6 मध्ये 24 होतील का? एका ओव्हरमध्ये 30 प्लस रन आपण होताना पाहिल्या. एका ओव्हरमध्ये कधी कधी 6 धावा करताना देखील संघर्ष करावा लागला खेळाडूंना. परंतु या मॅच मध्ये उलटफेर करेल का पिंपलगर संघ? पाहायचा सूरज जोशी आघाडीचा खेळाडू अजूनही वरती आहे. कडून अपेक्षा या ठिकाणी वाढताना आपण पाहताय. तो चांगली कामगिरी करेल याच अपेक्षेने, याच आविर्भावाने या संघाचे पाठीराखे मात्र आता या सामन्याकडे नजरा लावून बसलेले आहेत. त्याला मात्र आता इम्पॅक्ट टाकावा लागेल, त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये आले. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये बाली बागरे हा खेळाडू, ज्याने खतर मागचं षटक टाकलं होतं, ज्या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या फक्त 4. जबरदस्त इकॉनॉमिकल फिगर षटक पाहायला मिळालं. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10च्या आसपास धावा दिल्या तरी तो गोलंदाज उपयुक्त दर्जाचा मानला जातो. आणि इथे बालीने मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4च दिल्या होत्या. आता अंतिम षटकामध्ये बालीला 24 डिपेंड करायचे, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. शेवटचं षटक 6-24, 4 षटकार मारायचे. कार्लोस ब्राथवेट तुम्हाला आठवत असेल, त्याने मारलेले षटकार. आता फायनल मॅचमध्ये तशीच आता इनिंग घ्यावी लागेल करता सूरज जोशीला. या मॅचमध्ये मोठमोठे धमाके, डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. ओव्हर पिच लॉफ केला बॉलला ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर जज करतो, बॉलची वाट पाहिली आणि वाट लागली. एका टप्प्यावरती बॉल निघाला लॉंग ऑनला. प्रयत्नांती परमेश्वर, इथे चौकार मिळाला सूरज जोशीला. सामना संपलेला नाहीये. आता 5 मध्ये बनवायच्या तब्बल 20 धावा. 5 बॉल 20. सलामीवीर खेळाडू सूरज जोशी सांगतोय कधी डगआउटला मै होऊ ना. तो मैदानामध्ये आहे, तो प्रयत्न करतोय आणि त्याला प्रयत्न करावाच लागेल या मॅच मध्ये. 5 बॉल 20, 3 षटकार, एक दुहेरी धाव किंवा 5च्या 5 बॉलला 5 चौकार मारायच्यात फलंदाजांना. समोर टाकलाय, पिक केल्या बॉलला, उंची घेतली आहे. फिल्डर जज करतो, डीप मध्ये स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. क्या बात आहे. ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केला संघ ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपतोय डीप मध्ये. सूरज जोशी, आशिष किरण मैदानाच्या बाहेर चाललंय. दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स पिंपलगर टीमला. भरपूर वेळ घेतला विकेटवरती. सूरज जोशीने असं वाटलं सामना फिनिश करून मैदानाच्या बाहेर येतो की काय, आणि अशा वेळेला आपण पहिला रॉंग वन टाकला त्या ठिकाणी कदर बालीने आणि त्याच्यावरती विकेट मिळाला. बघा पुन्हा हा बॉल बालीच्या माध्यमातून टर्न झाला बॉल. त्या ठिकाणी आपण पहिला आउट स्विंगर, त्याच्यावरती पिक करत असताना उंची जास्त घेतली, फटका फसला होता, जेलबाद झाले. त्या ठिकाणी सूरज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालले 4थ्या क्रमांकावरती. प्रतीक पाटील पहिल्या बॉलला चौकार आणि त्यानंतर विकेट. आता येणारे बॉल असेल 4 आणि तब्बल 20 धावा. 4 चेंडूमध्ये 20 चं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स आहे. मोठे फटके येतील का? प्रतीक पाटीलला हिरो बनण्याची नामी संधी. राऊंड द विकेट, लो फुल टॉस. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिली सिंगल सेकंडचा कॉल. तयारीमध्ये आहे दोन्ही खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट. सलग 3 बॉल 3 षटकार. हा करतर पराक्रम करायचा फलंदाज प्रतीक पाटीलला सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल मध्ये 18 धावा होतील का? प्रत्येक बॉलवरती जर का आक्रमण झालं, प्रत्येक बॉल सीमा पार गेला, लगा तो 6 टॅगलाईन आहेच खरं तर 70-70 बॉलची, आणि ते मात्र लगा तो 6च मारावे लागतील. क्या बात आहे. सामन्यामध्ये आता पूर्णपणे शिरकाव. गोलंदाजांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. येस, शिव चेरोबा कोणगाव संघाचा संघनायक आपण इथे उपस्थित व्हा. विनर टीम आणि कोणगाव असा सामना असेल पुढचा. दोन्ही टीम, खास करून कोणगावचा संघनायक इथे आपण या टॉससाठी. पुढच्या लढतीचा टॉस केला जाईल. चांगली लढत. 2 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा बनवायच्या होत्या मोठ्या मार्जिनने 18. वन्स अगेन डॉट बॉल. हा सामना एकतर्फा होत चाललाय आणि मोठ्या मार्जिनने आता विजयाच्या उंबरट्यावरती आलाय त्या ठिकाणी संघ मैदानामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती. हा सामना संपला की लगेच विनर टीमचा कॅप्टन त्वरित आपण टॉससाठी स्टेजवरती या, आणि त्याचबरोबर कोणगाव संघाचा कॅप्टन आपण देखील टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचं. शेवटचा बॉल औपचारिकता सामन्याची पूर्ण करतो बाली आणि हा सामना जिंकतोय मैदानामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती. अभिनंदन बोरशेती संघ, हार्ड लक टीम.
पिंपलगर. तर सामन्याचा सामनावीर अर्जुन बांगरने खरं धावा केल्या होत्या 21 आणि त्याचबरोबर बॉलिंग करत असताना अर्जुनचं 2 स्पेल आपण पाहिले. 13 धावा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी आणि या सामन्याचा सामनावीर राहतोय अर्जुन बांगर हा खेळाडू. चला अर्जुन या टॉससाठी कॅप्टन देखील या.